आरक्षण हटवा, पण खरंच आरक्षण हटवता येईल का? संविधान काय सांगतं? दोन्ही बाजू जरा ऐकून घेऊया. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. देशभरात सध्या एकच विषय चर्चेत आहे, आरक्षण हटाव. सोशल मीडियावर ट्रेंड सुरू आहेत, अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला लाखो लोक आरक्षणाच्या समर्थनात सुद्धा आहेत आणि रस्त्यावर सुद्धा उतरत आहेत. पण सर्वात मोठा प्रश्न आहे, आरक्षण खरंच हटवता येईल? सरकार एका निर्णयाने आरक्षण रद्द करू शकते काय? आरक्षणाची गरज आजही आहे काय? आणि आरक्षण हटवण्याची मागणी ही योग्य आहे काय? आज आपण कोणत्याही एका बाजूने न बोलता संविधान, इतिहास आणि सामाजिक वास्तवाच्या आधारे संपूर्ण विषय जरा समजून घेणार आहोत, कारण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सर्वप्रथम समजून घेऊया, आरक्षण दिलेच का गेले? भारतामध्ये अनेक शतकापासून काही समाज घटकांना शिक्षण, सरकारी नोकरी, जमीन, सामाजिक प्रतिष्ठा आणि समान संधीपासून वंचित ठेवण्यात आले होते. जातीय भेदभावामुळे लाखो लोक मुख्य प्रवाहापासून दूर राहिले गेले. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा वंचित घटकांना समान संधी मिळावी म्हणून आरक्षणाची घटनात्मक व्यवस्था केलेली आहे. म्हणजेच आरक्षण हे गरिबी हटवण्यासाठी नव्हे, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी देण्यात आलेले आहे. पण आरक्षणाविषयी आता म्हटलं, विविध प्रकारचे प्रश्न लोक निर्माण करत आहेत. आता पाहूया आरक्षण हटवण्याची मागणी करणाऱ्यांचे म्हणणे काय आहे. त्यांचे म्हणणे आहे की आजच्या काळात प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी. प्रवेश आणि नोकऱ्या केवळ गुणवत्तेच्या आधारावर मिळायला हव्यात. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या सर्वांना मदत मिळावी, मग त्यांची जात कोणतीही असो. काही लोकांचा दावा आहे की आरक्षणाचा लाभ एकाच कुटुंबाला अनेक पिढ्यापासून मिळत आहे, त्यामुळे नव्याने मागासलेल्या लोकांपर्यंत त्याचा फायदा पोहोचत नाही. त्यामुळे आरक्षणाऐवजी आर्थिक निकषावर मदत देण्याची मागणी केली जात आहे. आता आर्थिक निकषावर जर मागणी होत असेल तर तेव्हाच संविधान निर्मात्यांनी ही तरतूद केली असती, पण तशी केली नाही आहे. आता जाणून घेऊया आरक्षणाचे समर्थन करणाऱ्यांचे म्हणणे काय आहे. त्यांच्या मते भारतामध्ये आजही भारतीय भेदभाव निर्माण पूर्णपणे संपलेला नाही आहे. दलितांवरील अत्याचार, सामाजिक बहिष्कार, मंदिर प्रवेशाचे प्रश्न, जमिनीचे वाद, शिक्षणातील असमानता आणि रोजगारातील कमी प्रतिनिधित्व यांसारख्या समस्या अजूनही अनेक भागात दिसून येतात. त्यामुळे केवळ आर्थिक निकष पुरेसा नाही. आरक्षण हे सामाजिक प्रतिनिधित्व आणि समान संधी निर्माण करण्याचे साधन आहे. सगळ्यांना समान संधी या आरक्षणामुळे मिळते आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सरकार आरक्षण हटवू शकते का? याचे उत्तर आहे, एखाद्या सरकारी आदेशाने संपूर्ण आरक्षण हटवता येत नाही. कारण आरक्षणाची तरतूद भारतीय संविधानात करण्यात आलेली आहे. मोठे बदल करण्यासाठी घटना दुरुस्ती, संसदेतील प्रक्रिया आणि आवश्यक असल्यास न्यायालयीन परीक्षण अशा घटनात्मक प्रक्रिया लागू होतात. म्हणून सोशल मीडियावर फिरणारे उद्या आरक्षण मागणार किंवा सरकारने आरक्षण हटवले असे अनेक दावे तपासल्याशिवाय खरे मानू नये. कारण आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यावर चर्चा करणे ही महत्त्वाचंच आहे. आता एक महत्त्वाचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी अनेकदा केलेले आहेत, ते थोडा जाणून घेऊया. ते म्हणाले की जोपर्यंत समाजात भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण कायम राहील. आरक्षण संपवण्याची आमची मागणी नाही, असे स्वयंसेवक स्वतः मोहन भागवत म्हणालेले आहे. आता वारंवार तरी सुद्धा आरक्षण हटवायची मागणी होते. मग आरक्षण हटवण्याची मागणी योग्य आहे का? लोकशाहीमध्ये कोणत्याही धोरणाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात मत व्यक्त करणे हा प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे.
ते नागरिक आपलं मत व्यक्त करू शकतात. मात्र आरक्षण ठेवायचे की बदलायचे किंवा त्यामध्ये सुधारणा करायची याचा निर्णय भावना किंवा सोशल मीडिया ट्रेंडवर नव्हे तर संविधान, न्यायालयीन निर्णय, सामाजिक आकडेवारी आणि देशातील वास्तव परिस्थिती लक्षात घेऊनच घेतला जाऊ शकतो. कारण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा सध्या देशामध्ये आरक्षणाचा गाजत आहे. तर मित्रांनो, आरक्षण हा केवळ नोकरी किंवा प्रवेशाचा विषय नाही, तो सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानाच्या मूल्याशी जोडलेला विषय आहे. तुमचे मत काय आहे? आरक्षण कायम राहावे, त्यामध्ये सुधारणा व्हावी की आरक्षण हटवावे? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि WH न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.